सर्वात पहिल्यांदा आपल्याला गुगलवर यायचं आहे। गुगलवर आपल्याला टाईप करायचं आहे पीएफ पासबुक ऑनलाईन। पीएफ पासबुक ऑनलाईन टाईप केल्यानंतर आपल्याला एंटर करायचं आहे। एंटर केल्यानंतर इथे पहिली एक आपल्याला लिंक दिसेल EPFO मेंबर पासबुक, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑफिशियली EPFचा जो पोर्टल आहे हा ओपन होईल। इथे ओपन झाल्यानंतर आपल्याला UN नंबर टाकायचा आहे आपला आणि आपला पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचा आहे। UN नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला हा खाली जो कॅप्चा कोड दिसतो आहे हा कॅप्चा कोड तसाचा तसा आपल्याला इथे एंटर करायचा आहे। ठीक आहे मित्रांनो, एंटर केल्यानंतर आपल्याला साइन इन करायचं आहे। साइन इन केल्यानंतर आपण पाहू शकता की आपण पासबुक पाहण्यासाठी जे पोर्टल आहे त्याच्यावर आपण रिडायरेक्ट झालेलो आहोत। हे आपल्याला इथे आपलं एम्प्लॉई शेअर, एम्प्लॉयर शेअर आपलं जे काही आहे ते दिसत आहे। यामध्ये बघा आपण हे टॅब पाहू शकता, होमचा टॅब आहे। त्याच्यानंतर प्रोफाईल, इथे आपलं पूर्ण प्रोफाईल दिसेल, UN नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID, त्याच्यानंतर आपले बेसिक डिटेल दिसेल, KYC डिटेल दिसेल, हे सगळं आपण पाहू शकता। त्याच्यानंतर हा महत्त्वाचा पॉईंट पासबुक, ह्या पासबुकमध्ये आपले जेवढ्या काही कंपन्यामध्ये आपण जॉब केलेला आहे त्या सर्व कंपन्यांचा जो मेंबर ID आहे हा इथे शो होईल। प्रत्येक मेंबर ID वर क्लिक करून आपण आपलं टोटल PF बॅलन्स पाहू शकतो। आपण किती PF काढलेला आहे, आपला किती PF अजून बॅलन्स आहे, हे सगळं आपण पाहू शकतो। आपण बघू शकता इथे हे पर इयर वाईज आपण बघू शकतो। प्रत्येक कंपनी आपण सिलेक्ट करून हे पाहू शकतो। प्रत्येक कंपनीनुसार आपल्याला इथे शो होतं। त्याच्यानंतर क्लेम्स, यामध्ये आपण जे काही क्लेम टाकलेले आहेत, अगोदर आपण टाकलेले असेल ते किंवा आता सध्या आपलं प्रोसेसमध्ये असेल ते, हे सगळे क्लेम इथे दाखवतात, टोटल क्लेम दाखवतं। त्याच्यानंतर अप्रूव्ड किंवा सेटल क्लेम, त्याच्यानंतर एखादा क्लेम जर रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्टच्या कॉलममध्ये तो शो होतो आणि जर प्रोसेसमध्ये पेंडिंग असेल तर तो इथे शो होतो। आपण पाहू शकता सगळी माहिती इथे आपल्याला शो होते। त्याच्यानंतर सर्व्हिस हिस्ट्री, सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये आपण ज्या ज्या कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे त्या सर्व कंपन्या इथे शो होत आहेत, आपण पाहू शकता। त्याच्यानंतर हे कॅल्क्युलेटर, हे आपण EPF कॅल्क्युलेटर वगैरे त्याच्यासाठी यूज करू शकतो। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कोणाला काही डाऊट असेल, अजून काही कोणाला एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, मी नक्कीच त्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल।